बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, हा भारतीय जनता पक्ष कसा ब्रिटिशांच्या कूटनीती अवलंबतो याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हा सर्वांसमोर पेश करतोय। अनेक उदाहरणं आजपर्यंत आपण पाहिली असाल, पण हा भारतीय जनता पक्ष जशा या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत त्या दिवशीपासून कशा एक एक ब्रिटिशांच्या कूटनीती आपल्या चोपडीतनं बाहेर काढतोय त्या अवलंबतोय पहा। हा भारतीय जनता पक्ष कायम ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेला आहे। प्रत्येक चालीरीतींमध्ये ब्रिटिशांच्या कूटनीती तुम्हाला पाहायला मिळतील। ज्या ज्या वेळेस हा संकटात येतो त्या त्यावेळेस जातींमध्ये भांडणं लावली जातात, अनेक संभ्रम तयार केले जातात, कुणबी मराठा, मराठा ओबीसी, अनेक वाद तयार केले जातात आणि यातून यांच्या राजकीय पोळ्या या भाजल्या जातात। आपण आतापर्यंत पाहतच आलेलो आहोत। त्यानंतर याच्याही पुढचं संकट आलं तर मात्र दंगली, मग हिंदू मुस्लिम थेट धर्माधर्मांमध्ये भांडणं लागली जातात। या सगळ्या ब्रिटिशांच्या कूटनीती होत्या। हा भारतीय जनता पक्ष ब्रिटिशांनाही लाजवेल याच्याही एक पाऊल पुढे जाऊन हा भारतीय जनता पक्ष फोडा आणि राज्य कराची तत्व आज महाराष्ट्रात अवलंबत आहे। पहा काय घडतंय नेमकं। मगापासून आपण काही बातम्या पाहिल्या असाल। शिवसैनिकांनो, भारतीय जनता पक्षाच्या त्या हेर टीम तर्फे, त्यांची ती असते ना एक पडद्यामागून काम करणारी, विशेषतः त्यांच्या मातृसंस्थेची ही टीम असते बरं का। मातृसंस्था तुम्ही समजू शकता। या मातृसंस्थेच्या टीम कडनं अशा काही टीम काम करतात आणि अशा प्रकारची भांडणं लावली जातात, जेणेकरून बघा काय बातम्या येतात महाराष्ट्रामध्ये सध्या मीडियावर, सर्वत्र मीडियावर एकच बातमी चालू। संजय राऊतांचा अमित शहांना फोन। शिवसेना नेते संजय राऊतांचा अमित शहांना फोन। बरं, याच्यावरच थांबले नाहीत तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं बोलणं देवेंद्र फडणवीसांशी चालू आहे। अशा प्रकारच्या घाणेरड्या बातम्या पेरण्यामध्ये देखील यांना काहीही वाटत नाही। या सगळ्या मागे खूप मोठी थंड डोक्याने केलेली एक सोची समजी साजिश आहे शिवसैनिकांना, लक्षात घ्या। या सर्वाचा फायदा लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार केला जातोय। निवडणुकीच्या पूर्वसंध्येला लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार केला जातोय। शिवसेनेची भूमिका कशी लोकांच्या विरोधातली आहे, कसं शिवसेना आपल्या भूमिका बदलते, कसं शिवसेना जागांसाठी कशा प्रकारे तडजोडी करते, या सगळ्या गोष्टींचं एक बागुलबुवा तयार करून लोकांच्या, विशेषतः मतदारांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार करून याचा राजकीय फायदा उचलण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय। आणि शिवसैनिकांनो, ही गोष्ट अतिशय धोकादायक आहे। होय, ही गोष्ट धोकादायक आहे, हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। या अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये गोंधळ तयार होतो की नेमकं हे काय चाललंय। आज का बरं या भारतीय जनता पक्षाशी शिवसेना जुळवून घ्यायचा प्रयत्न करते, का बरं अमित शहांशी बोलणं केलं जातंय, का बरं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं केलं जातंय, या गोष्टी सर्वसामान्यांच्या मनामध्ये येऊ लागतात। ज्यावेळेस गोष्टींचा असा मारा केला जातो, असं बंबार्डिंग केलं जातं, त्याला हॅमरिंग म्हणतो, वारंवार हातोड्याने असं ठोकलं जातं त्या बातम्यांना, त्यावेळेस मात्र त्या बातम्या डोक्यात घुसायचा प्रयत्न करतात। सर्वसामान्यांच्या मनामध्ये हे संभ्रम तयार होणं स्वाभाविक आहे। शिवसैनिकांनो, याला उत्तर द्यायला सुरुवात करा। ही धोकादायक आणि धोक्याची घंटा आहे। होय, ही धोक्याची घंटा आहे। आपापल्या सोशल मीडियावर शिवसेनेच्या सर्व सोशल मीडियाच्या टीमने या बाबतीत ऍक्टिव्ह व्हावं आणि या सर्व बातम्यांना उत्तरे द्यायला सुरुवात करावी। ही भारतीय जनता पक्षाची सर्वात मोठी चाल आहे। फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची तत्व या भारतीय जनता पक्षाला सर्वात चांगली माहिती झालेली आहे। याच्याबद्दल स्वतः बघा काय बातम्या झाल्या की काँग्रेसच्या दिल्लीवरनं आलेल्या बातम्या आहेत। या दिल्लीतनं बातम्या अशा येत आहेत की काँग्रेसची सूत्र सांगतायत की अमित शहांचं आणि राऊत साहेबांचं काहीतरी बोलणं चालू आहे। काँग्रेसची सूत्र काँग्रेस सांगेल। या सूत्रांनी काय मूत्र पिलेलं असतं मला माहित नाही, पण जरा ही बातमी पहा। स्वतः काँग्रेसकडनं याच्याबद्दल खुलासा देण्यात आलेला आहे की कशा प्रकारे ही भांडणं लावायची कामं होत आहेत। स्वतः काँग्रेसचे वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार नेमकं काय सांगतायत तुम्ही स्वतः ऐका। मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की शिवसेना ही 2 ठिकाणी बोलणं करते, अमित शहांची भेट झालेली आहे। ही चर्चा अजिबात झालेली नाही। हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे, कारण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे। मुळात अशी कुठलीही चर्चा झाली नसताना आम्हाला माहीत आहे संजय राऊतांना जलात कोणी घातलं, त्यामुळे या बातम्या अजिबात तथ्य नाही आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही। शिवसेना
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत। उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल। आणि खरं तर ही बातमी आली कुठून अशी कुठलीही चर्चा झाली नाही। आम्ही चर्चा फक्त सीट वाटपावरून झालेली आमची चर्चा हायकमांड बरोबर होती। जिथे कुठे काही पेच होता तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो। परंतु आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात 1% सुद्धा 0.1% सुद्धा तथ्य नाही। ही बातमी मुद्दाम पेरली गेली। काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे षडयंत्र काही लोकांचं आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही सत्य नाही, तथ्य नाही। शिवसेना याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीये? मग शिवसेना फडणवीस आणि ठाकरे भेटले। हे बघा कोण कोणाशी भेटले तो त्यांचा, पण आमची चर्चा हायकमांड बरोबर संजय राऊत अमित शहाजींना भेटले याबद्दल अजिबात झालेली नाही। या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेत्यांनी अगदी स्पष्टच सांगितलं की कशा प्रकारे जाणून बुजून काँग्रेसच्या नावाखाली ही वृत्त पेरली गेलेली आहे। ज्यावेळेस व्हिडिओच्या शेवटाला मीडियाने एक प्रश्न केला की शिवसेनेकडनं या संपूर्ण विषयावर स्पष्टीकरण का येत नाहीये। खरं तर हा प्रश्न मीडियाने काँग्रेस नेत्यांना विचारण्याऐवजी शिवसेना नेत्यांना विचारायला हवा होता। पण तरी देखील ज्यांच्या कानापर्यंत अजूनही ते उत्तर पोहोचलेलं नाही त्यांच्या कानापर्यंत चांगल्या भाषेत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी, शिवसेना नेत्यांनी, संजयजी राऊत साहेबांनी स्पष्ट भाषेत स्पष्ट भूमिका शिवसेनेची सर्वांसमोर ठेवलेली आहे। एकदा ही भूमिका ऐका, तुम्हा सर्वांना कळेल। आणि एक पोटतिडकीने बोलत असताना शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांच्या तोंडून काय शब्द आलेत हे देखील तुम्ही पहा। शिवसैनिकांना ज्यावेळेस डिवचलं जातं त्यावेळेस काही वेळा शिवसेनेची भाषा तोंडावर येते। जरा पहा हा व्हिडिओ। बीजेपी और उनके लोग डरे हुए हैं हमसे, शिवसेना से, उद्धव ठाकरे से, माननीय उद्धव ठाकरे जी से। मेरा भी नाम घसीट लिया है। मैं आखिरी आदमी हूँगा जो ये लोगों के झमेले में आ जाऊंगा, समझा। हमने जो इतना संघर्ष किया है वो संघर्ष क्या उनके साथ जाने के लिए क्या है, ये पहली बात। हमारी लड़ाई चल रही है, जो महाराष्ट्र के शत्रु है, महाराष्ट्र के दुश्मन है, महाराष्ट्र को लूटने वाले हैं, उनके साथ चल रही है। और ये लूटने वालों के सरदारों के साथ हमारा नाम जोड़कर भारतीय जनता पार्टी क्या करना चाहती है, उनका मन का डर दिखाना चाहती है। उसमें से और भी कुछ लोग शामिल हो सकते हैं। ये षड्यंत्र है। शिवसेना कभी भी ऐसी शक्ति, ऐसी ताकतों के सामने नहीं झुकेंगी, हाथ नहीं मिलाएंगी। जो लोग इस देश का संविधान खत्म करना चाहते हैं और जो लोग महाराष्ट्र की स्वाभिमान से खिलवाड़ करते हैं। चले बोला। मराठीतच हा प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे फडणवीस यांची भेट झाली, तुमची अमित शहाची भेट झाली, काय तुम्ही हा प्रश्न विचारताय की संजय राऊतांची अमित शहाशी भेट झाली, हा किती हास्यास्पद प्रश्न आहे। या शक्तींशी सगळ्यात जास्त संघर्ष जर कोणी केला असेल तर तो शिवसेनेनं केलं। शिवसेनेनं संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं, आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, आमचं चिन्ह त्यांनी चोरलं। आणि त्याहीपेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला। ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला आणि तो हा संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाच्या अवलाद नाही। मी स्पष्ट बोल, आमच्यावर शंका घेणार आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो। त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाही तर श्राद्ध करावं। स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत, त्याला गांडूगिरी म्हणतात। समोर येऊन लढा। शिवसेना
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजल खानांशी हातमिळवणी करणं. जागा वाटपाचा विषय वेगळा आहे. जागा वाटपाचा विषय वेगळा आहे पूर्णपणे. पण ह्या ज्या अफवा आहेत तो विषय वेगळा आहे. अफवा पसरवल्या जात आहेत आणि मला आश्चर्य वाटतं की प्रतिष्ठित समजणाऱ्या वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवत आहेत. या बातम्या दाखवत आहेत. कोणती शहनिशा न करता या बातम्या दाखवल्या जात आहेत. म्हणजे मीडियावरती कशा प्रकारे महाराष्ट्राच्या शत्रूचं नियंत्रण आहे. बघा, आमच्यावरती अशा प्रकारचा कोणत्याही बातम्यांचा दबाव किंवा दडपण येत नाही. आमचं मन साफ आहे, आमचा विचार स्वच्छ आहे. आम्ही कोणत्याही दबावाखाली येत नाही. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही छातीत ठोके करतो. कळलं ना? अशा प्रकारची गांडुगिरी करून राजकारण करणारी शिवसेनेची अवलाद नाही. ज्यांनी शिवसेनेच्या बाबतीत इतका सारा कांड घडवला त्यांच्याशी समझोता होऊ शकतो का? शिवसैनिकांनो तुम्ही सांगावं, त्यांच्याशी समझोता होऊ शकतो का? शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपल्या शब्दात शिवसेना स्टाईलने त्यांचा समाचार घेतलेला आहे. या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना शिवसेना कधीही माफ करू शकत नाही. शिवसैनिक कधीही माफ करू शकत नाही. अरे प्रसंगी शिवसेना एकट्याने जाईल, प्रसंगी शिवसेना महाराष्ट्रभर एकट्याने संघर्ष करेल, पण या महाराष्ट्र द्वेष्ट्यांशी कधीही हात मिळवणी होऊ शकत नाही. शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी अतिशय सुस्पष्ट शब्दात सांगितलंय. अरे कधी भविष्यात 420 ची एखादी नोट काढली ना, 420 ची, त्या नोटीवर तुम्हाला माहितीये कुणाचा फोटो छापला जाईल? शिवसैनिकांनो व्यक्त व्हा कमेंटमध्ये. तुम्हाला काय वाटतं त्या 420 च्या नोटेवर कुणाचा फोटो छापला गेला पाहिजे? ही इतकी घाणेरड्या प्रकारची माणसं, यांच्या मनामध्ये ती भीती तयार झाली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अगदी स्पष्ट म्हणाले, भीती तयार झाली आहे आणि त्या भीतीतून ह्या सगळ्या गोष्टी एक एक चाल खेळली जाते. या चाली अतिशय महत्वाच्या आहेत. शिवसैनिकांना यांच्या चाली उलथवायलाच लागतील. यांच्या चाली उलथवायला लागतील. या सगळ्यांना उत्तरे द्यायला सुरुवात करा. ज्यांनी शिवसेनेचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, गद्दारांच्या हाती सरकार दिली, त्यांच्याशी हात मिळवणी दूरच राहिली. लक्षात घ्या शिवसैनिकांना. असो, या सर्व प्रश्नांची तुम्हा सर्वांची मी उत्तरे दिलेली आहेत. या सर्वांना तुम्ही पुढे पाठवा, महाराष्ट्रभर पाठवा. या संभ्रमाचं वातावरण तयार होऊ देऊ नका. हे संभ्रमाचं वातावरण शिवसेनेसाठी घातक ठरेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.